नमस्कार शिक्षक बंधूंनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामध्ये स्वीप चार्टवर विद्यार्थ्यांची क्षमता पडताळणी कशा पद्धतीने करायची याबद्दलचीच माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत। यामध्ये एकंदरीत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट क्रमांक 3 इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी यासाठी आपल्याला कौशल्य कोणकोणती विकसित झालेली आहेत आणि ती स्वीप चार्टवर कशा पद्धतीनं माहिती भरायची त्यासाठी आपल्याला मी समोर एक चार्ट देत आहे। तो म्हणजे पहिल्यांदा वाचन। यामध्ये आपल्याला इथे विद्यार्थ्यांचं नाव लिहायचं, त्यानंतर 1 ते 15 पर्यंत त्याला हे गुण दिलेले आहेत आणि आपला विद्यार्थी कोणत्या या दिलेल्या याच्या मधले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर तो कुठे आहे हे आपल्याला पाहायचं आहे। तर त्याचं वाचन कौशल्य कुठपर्यंत विकसित झाले। त्यानंतर लेखन कौशल्यासाठी 18 गुण इथं आपल्याला पाहायला मिळतात, 1 ते 18 लेखन कौशल्य। इथे पण विद्यार्थ्याचं नाव लिहून ही गुण आपल्याला द्यायचे आहेत। त्याच्यानंतर संख्याज्ञान, त्याला कुठून कुठपर्यंत संख्याज्ञान प्राप्त झाले याबद्दलची माहिती इथं नोंदवायची आहे। त्यानंतर संख्यावरील क्रिया ह्या विद्यार्थ्याच्या किती आहेत, कशा आहेत, तर त्यासाठी 16 गुण आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं एकत्रित आपल्याला संख्यावरील क्रिया ह्या 29 पर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या नोंदवायच्या आहेत। म्हणजे हा पहिला चार्ट 16 पर्यंत, त्याच्यानंतर 17 पासून 29 पर्यंत विद्यार्थ्याला कोणकोणत्या क्रिया येतात, संख्यावरील क्रिया याबद्दलची माहिती याच्यामध्ये नोंद करायची आणि या सगळ्यांची नोंद इथे आपल्याला करायची आहे। यामध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान, गणितीय क्रिया। आता उदाहरणार्थ इथे एक विद्यार्थी आहे, त्याला वाचनामध्ये 1 ते 15 पैकी तो 14 वर आहे, लेखनमध्ये 1 ते 18 पैकी तो 14 वर किंवा 15 वर आहे, त्याच्यानंतर संख्याज्ञानमध्ये तो 18 वर आहे किंवा 20 वर आहे आणि गणितीय क्रिया त्याला 1 पासून 29 पर्यंत कुठले गुण मिळाले ते त्यानुसार आपल्याला हे स्वीप चार्टमध्ये भरावयाचं आहे। त्यासाठी मी काय करतो, सुरुवातीला स्वीप चार्ट अकाउंटवर जर आपण गेलो तर आपल्याला अशा पद्धतीचा सिम्बॉल इथे तयार होईल। यामध्ये पॅट महाराष्ट्र हा आपल्याला निवडायचा आहे आणि यानुसार आपण विद्यार्थ्याची गुणतक्ता, जे 4 गुण तक्ते आपण पाहिले त्यामध्ये वाचन, लेखन, संख्या आणि संख्यावरील क्रिया ह्या कशा पद्धतीनं भरायच्या त्याची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। आता मी परत त्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे। ह्या सर्व सूचनांचं आपल्याला पालनसुद्धा करायचं आहे। कृपया लक्षात ठेवा, तुम्ही होम मेन्यूवर गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्याची कामगिरी सेव्ह होणार नाही। तर चला आपण खात्री करूया आणि जाऊया। तर सर्वप्रथम होय असं केलं मी। आपल्याला इथे माहिती दिली त्यांनी, वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये विद्यार्थी निहाय कामगिरी नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी एक पर्याय निवडा। मला विद्यार्थ्याची नोंद करायची आहे म्हणून मी काय केलं, विद्यार्थ्याची नोंद ठेवा यावर मी परत पुन्हा एकदा क्लिक करतोय। त्यानंतर आता मी कोणत्या वर्गासाठी, तर हे दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी यासाठी आहे। तर माझ्याकडे फक्त पाचवीचाच वर्ग आहे, जे प्राथमिकचे वर्ग आहेत ते आमच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये आहेत। तर मी पाचवीचा वर्ग निवडतो। त्यानंतर निवडल्यावर इथे आपल्याला एक लिटरेसी आणि नॉर्मसी असिस्टमेंट एक ग्रुप पाहायला मिळतो आणि त्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला इथे विद्यार्थी संख्या, आपल्याला ही माहिती पूर्ण भरायची का, तुम्ही निवडलेल्या इयत्ता 5वीसाठी अवलोकन करा व तपशीलवार पुष्टी होय, तर आपण याला होयला क्लिक करूया। त्यानंतर इथे आता विद्यार्थी निवडून निहाय कामगिरी नोंदवायला सुरुवात करा। आता समजा मी सिलेक्ट करतो आणि इथे मी हे सगळे विद्यार्थी जर पाहिले आपण तर प्रलंबित आहे, प्रलंबित आहे अशा पद्धतीनं पाहायला मिळतं। तर त्यातला मी पहिला विद्यार्थी शेळके नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला मी निवडतो। निवडल्यानंतर तो आज शाळेमध्ये उपस्थित होता का अनुपस्थित होता त्याची सुरुवातीला नोंद करायची। जर तो उपस्थित असेल तर उपस्थित, अनुपस्थित असेल तर अनुपस्थित, परंतु त्याची नोंद आपण अगोदर त्या चार्टवर केलेली आहे म्हणून तो अनुपस्थित जरी असेल किंवा शक्यतो उपस्थितच आपण तो असणार आहे याची खात्री करून आपण उपस्थितला क्लिक करूया। आता काय म्हणतोय तो, ह्या सूचना मात्र काळजीपूर्वक वाचा। तुम्ही सुरू करण्यापूर्वी खालील
कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. तुम्ही एका वेळेस फक्त एक प्रश्न पाहू शकता. पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे उत्तर द्या. उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही. तर सर्वप्रथम वाचन हे झाले. तर वाचनासाठी 1 ते 15 मुद्दे होते. त्यामध्ये तो समजा उदाहरणार्थ 14व्या क्रमांकावर तो आहे, तर मी त्याला 14 गुण इथे देतोय. मी 14 गुण दिले म्हणजे तो 14व्या क्रमांकावर त्याची प्रगती आहे हे त्याला गुण दिलं. आणि इथे बाजूला एक ॲरो दिसतोय, हा इकडे बाजूला कोपऱ्यामध्ये, त्याला मी क्लिक केलं म्हणजे माझं वाचन सबमिट झालं त्या विद्यार्थ्याचं. त्याच्यानंतर लेखनामध्ये 1 ते 18 मुद्दे होते. समजा तो 18व्या क्रमांकावर आहे, मी 18 गुण दिले, ते पण सबमिट करतोय. त्याच्यानंतर त्याला संख्याज्ञान किती आहे, तर इथे तो 20व्या क्रमांकावर आहे, मी त्याला 20 गुण देतोय म्हणजे संख्याज्ञान त्याला पूर्ण आहे. त्यानंतर त्याला संख्यावरील क्रिया ते 1 ते 29 पर्यंत इथे आपल्याला गुण नोंदवायचे आहेत. समजा तो 25 या गुणांवर आहे, अशा पद्धतीने मी त्याची गुणसंख्या केलेली आहे. आता तो काय म्हणतोय की तुम्ही या पहिल्या विद्यार्थ्याची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे, दुसऱ्या विद्यार्थीची कामगिरी नोंदवा. त्यासाठी मी काय केलं, दुसऱ्या विद्यार्थ्याला क्लिक करतोय. तर इथे पुन्हा परत रिस्पॉन्स शीट. आता बघा, प्रलंबित आहे, पूर्ण झाले आहे. म्हणजे पहिला शेळके नावाचा विद्यार्थी घेतला होता, तो पूर्ण झाला. आता कुटे नावाचा विद्यार्थी मला पुढे घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची नोंद आपण करू शकतो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.